हरे राम 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 हरे हरे। श्री भगवान उवाच परम गुह्यं मे ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गं च सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया गृहाणगलितं मया यावानहं यथा भावो यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् स्तुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं नान्यय्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत कृतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् न विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवती गंगा मातेच्या पवित्र तीरावरती ज्ञान आणि वैराग्य यांचे घनीभूत अवतार असणारे भगवान श्री शुकदेव राजाला कृष्ण कथा सांगतायत। कृष्णांच्या जीवनातला पराक्रम तसा अगदी लवकरच आरंभ झाला पूतना उद्धारापासून, पण ज्याला क्लायमॅक्स म्हणतो पराक्रमाचा जो एक उच्च दर्जा या कंसोद्धाराच्या वेळेला आहे। कंसाला सुधारायच्या पुष्कळ संधी भगवंतांनी दिल्या, जीवाला सुधारायच्या खूप संधी भगवंत देतो। जेव्हा नाईलाज होतो त्यावेळेला त्याचं चैतन्य त्या जडापासून वेगळं करावं लागतं, कारण तो ऐकत नाही ना। दुर्योधनाचं तसंच झालं, नाही जरासंधाचं तसंच झालं। खूप समजावून सांगितलंय, खूप संधी देतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे, अशी समर्थांची ओवी आहे। पण नाही, मला असंच वागायचं आहे।
आणि कंसाने अनेक सापळे रचून ठेवले होते कृष्णांना संपवण्यासाठी. त्यातला पहिला सापळा कुवलया पीड नावाचा महाभयंकर हत्ती, ज्याला हे शिक्षण देण्यात आलं होतं माणसं कशी मारायची. कृष्ण जेव्हा पहाटे आवरून, सकाळच्या वेळेला आवरून आपलं सगळं धर्मशाळेतून रंगमंचाकडे म्हणजे स्टेडियमकडे निघाले, त्यावेळेला भर बाजारामध्ये त्याच्या अंगावरती हत्ती सोडण्यात आला. त्या हत्तीवरती बसलेला माहूत सूचना देतोय की सगळ्यांना संपव, आणि सगळ्यांना संपवीत त्या हत्तीला हेच प्रशिक्षण दिलेलं होतं की समोर माणूस पाहिला की त्याचं माथं फिरायचं, पाय धरायचे, त्याला आपटायचा, नारळ जसा फोडतो तसा आपटायचा आणि त्याच्या बरगड्यांवर पाय द्यायचा हत्ती, आणि याद्वारे त्या माणसाला मारायचा. आणि असा मारत सुटला हो. आणि कृष्ण समोरून येत आहे, बलराम समोरून येत आहे. अक्रूर ओरडला, माहुता माहुता, अरे हत्ती वळव ना, तिकडे घे ना, तू लोकांना का त्रास देतोय, मी मंत्री म्हणून तुला आज्ञा करतो. हत्ती माझा ऐकत नाहीये, असा तो बनाव करतोय, खोटं बोलतोय. बलराम दादाने अक्रूर काकांचा हात धरला आणि सांगितलं, अक्रूर काका तुम्ही बाजूला व्हा, हत्तीच आहे ना, हत्तीच्या. टेन्शन न घेणे आणि यश, हे तुम्हाला दोन पर्सनॅलिटी दिसतील, एक हनुमंत आणि दुसरे कृष्ण. रामांच्या वरती टेन्शन येतं, सीतेला काहीतरी झालं म्हणून राम सद्गतीत झाले, तसा वाल्मिकी रामायणात. हनुमंत टेन्शन नाही, याच्यावर मात करायची. दोन चरित्र आठवण लक्षात ठेवाल मुलांनी, एक हनुमंत, दुसरे गोपाल कृष्ण. आणि कृष्णाने त्या हत्तीशी 2 हात करायचे ठरवले. खूप मोठी कथा आहे, पण आपल्याला मुद्द्यापर्यंत जायचंय. एक वेळ अशी आली की हत्तीला काही समजेच ना, आणि उंच उडी मारली भगवंतानी, आणि माहुताला जी श्रीमुखात वाजवली, माहूत संपला. कारण याला बिघडवणारा तू आहेस, बिघडवणारा जास्त दोषी आहे बरं का, बिघडलेल्यापेक्षा. नंतर बिघडलेलं संपवलं. 2 पुन्हा उडी मारली, आणि दोन्हीचे सुळे, कान इथपासून निघालेले असतात, त्या हत्तीच्या इथपासून निघालेले ते मोठेच्या मोठे सुळे, दात, त्याच्यावरती पाय दिला, जोरात वरनं पायाचा आघात केला, आणि दोन्ही सुळे उन्मळून पडले. रक्तबंबाळ झालेले ते सुळे, एक आपल्या दादाकडे फेकला आणि एक आपल्याकडे घेतला. पुन्हा भगवंतानी उडी मारली, आणि त्या सुळ्याचं जे टोक असतं त्या सुळ्यानीच त्याचं गंडस्थळ फोडलं, हत्ती मरून गेला. धर्मबिंदू आले भगवंताला, घाम आला एवढा सगळा एक्सरसाइज करताना, आणि 2 जण निघाले. सभेमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा शुकदेव सांगतात, कृष्णांचं ते आगमन प्रत्येकाला वेगळं दिसलं रे. तिथे काही पहिलवान उभे होते, पहिलवानांनी पाहिलं, मल्ला वज्रगमे. मल्लांना वाटलं वज्र बिज्र म्हणतात ते हेच का, बाभळीच्या गाठीसारखं शरीर आहे. नरा नृपगमे कामस्वये स्त्रीजना, गोपा आप्त खळा नृपा प्रभू, शिशु माता पित्यांच्या मना, कंसा मृत्यू सशक्त पामरजना, संतांसी तत्वंबुधी, श्री शेषासन यादवा हरी दिसे रंगात नाना विधी. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रत्येकाला वेगळा दिसतो, कारण ज्याचा भाव जसा त्याला दृष्टी तशी दिसते. असे हो जया अंतरी भाव जैसे. आणि चाणूर नावाच्या मल्लाने कृष्णाला ललकारलं, कृष्णा तू हत्तीला संपवलंस असं मला कळलं, पण त्या मूक प्राण्याला फसवून कोणी संपवेल, माझ्याचे 2 हात कर. अक्रूर म्हणले, चाणूर अरे तू केवढा मोठा आहेस, हे लहान बाळ 11 वर्षाचं आहे, जरा जरी, अरे 100 ग्रॅम जरी जास्त वजन असेल तरी चालत नाही. अक्रूरा तुला नंतर बघतो, आधी या पोराला संपवतो. कृष्ण म्हणाले, अक्रूर काका तुम्ही कशाला टेन्शन घेता, आणि या
यानंतर प्रभूंनी जे 2 हात केलेत त्याला त्याच्याच वजनाने दमवला. त्याला फास फूस ठास ठूस व्हायला लागलो आणि परिस्थिती अशी झाली की त्याला कळेच नाही. इतक्यात एक हनुमंती डाव असा टाकला आणि त्याला आडवा पाडला आणि त्याचा पाय खोब्यातून उपसून काढला सबका. तो ठोठो करायला लागला. कळेपर्यंत दुसरा हात उपसून काढला. 2 पाय आणि 2 हात उपसून काढले. जसे आपण पूर्वी बाहुलीचं काढायचो की नाही, लहान बाहुल्या असायच्या बघा. नवीन असताना बऱ्या दिसायच्या, नंतर जुन्या झाल्या अशी आडवी झाली की ते बरोबर अशी डोळे मिटायचे आणि बरोबर असं करताना असं आणि बिघडली की एकच डोळा असं करायची. कशा करता सांगतोय, कॉन्फिडन्स लेवल करता सांगतोय, मी विनोद नाही करत आहे. असा दणका. आणि कृष्णाने त्याला संपवला. जेवढ्या वेळा चाणूराला कृष्णाने संपवला तेवढ्या वेळामध्ये बलरामाने मुष्टिक इत्यादी 8 पैलवान संपवले. त्याचा रन रेट जास्त आहे. सचिनचं 1 शतक होईपर्यंत त्याचं 20 शतक व्हायचं की नाही साहेबाचं. असं बलराम दादा असं. आणि आता मामाची बारी आली रे. जय जयकार केला की फोडायचा नारळ. आणि कृष्ण वाटेमध्ये जे ऑब्स्टिकल्स उभे केलेले होते, अडथळे उभे केले होते, त्या अडथळ्याचाच उपयोग पायरीसारखा करतात. कृष्णांची वैशिष्ट्य आहे. कृष्णांचा करता, आपल्याकरता जे अडथळे कृष्णांकरता ती पायरी. आपल्या आदरणीय पंतप्रधानांचं वाक्य आहे ना, समस्या नहीं है, अवसर है, अवसर में बदलो. आव्हान को अवसर में बदलो. आपण बदललंच पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती. रडत राहा ही संस्कृती नाही हो आपली. आणि तोही असा गडबडच करत होता. भांजे भांजे भांजे. भगवान म्हटले येस आय एम कमिंग. पुढे या. मध्ये मध्ये कसं डिस्टर्ब केली ना की मलाही केव्हा तरी संन्यास घ्यावा असं वाटेल. असं करत जा, ते बंद करूया, संन्यास घेऊया असं मलाही वाटेल. असं छान आहे, चांग वाईट नाही आहे. आणि बस एक वेळ अशी आली की त्या कंस मामाच्या लक्षात येण्याच्या आत त्याचा हात धरला गेला आणि उंच फेकला गेला. तो काही कळायच्या आत तो तिथे जाऊन पडला जिथे मुष्टिक आणि चाणूर या सगळ्यांना मारल्यानंतर त्यांच्या रक्ताचा चिखल झालेला होता. तिथे जाऊन पडला आणि उठायचा प्रयत्न करेपर्यंत भगवंतांनी वरून हनुमंती उड्डाण केलं आणि दणकन एकदम त्याच्या छातीवरती येऊन पडले. थांब, डोळ्यासमोर चित्र येऊ द्या. एक पूर्ण सभेकडे बघून त्यांनी असा एक अंगुली निर्देश केला. सावध राहा, आता मी आलोय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आता बघा रे मी काय करतो. आणि म्हणून एकच मुष्टी प्रहार केला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय.
जलतोषण इत्यादी संपले, नगरोध इत्यादी लोक संपले. काही पहिलवान म्हणले जरा जाऊन येतो म्हणून जे गेले त्यांनी परदेशच गाठला. म्हणले सर सलामत तो पगडी 50. आणि आता भेटायला आलेत. सर्वप्रथम अक्रूर काका घेऊन आले ते उग्रसेन महाराजांना सोडायला. या उग्रसेनाला कंसानं तुरुंगात टाकलं होतं आणि उग्रसेनानं सोडवलं. उग्रसेन म्हातारे झालेत, पण तो कंसाचा मुकुट होता तो आणला होता कृष्णाने आणि तो स्वतःच्या हाताने उग्रसेनाच्या मस्तकावर ठेवला. आमच्या बेळगावच्या कलावती आईंनी भजनात त्याची नोंद घेतली आहे. बरं, राज्य स्थापिला उग्रसेन, सुखविले सीतात माता, जय जय यदुवीर समर्था. उग्रसेन महाराज म्हणाले अरे तू कंसाला मारलेस, तू राजा हो. तेव्हा कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी ऐकावं असं एक सुंदर भाषण भगवंतांनी केलंय. म्हणाले मी माझं कर्तव्य उत्तम केलं. प्रत्येकानं आपलं उत्तम कर्तव्य करायचं असतं म्हणून प्रत्येकाने मी मुख्यमंत्री होतो म्हणायचं नाही. आपलं कर्तव्य आपण उत्तम करायचं असतं. प्रत्येक जण जेव्हा यत्र सर्वे विनयतारहा, सगळेजण नेता होऊ इच्छितात, नावसिद्धती त्या देशाचा किंवा त्या संस्थेचा ऱ्हास होतो. कुणी श्रेष्ठ नसतं, कुणी कनिष्ठ नसतं. आपल्याला मिळालेली भूमिका आपण बजावायची असते बस. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाचावं असं आहे बरं हे. आणि मला नेहमी वाटतं निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नेहमी भागवत ठेवत चला. आणि इकडून इकडे इतक्या उड्या मारतात हो, एवढ्या उड्या रामकार्यात वानरांनी पण नसतील मारल्या. असो. आणि यानंतर वसुदेव देवकी यांना सोडवण्यात आलं, त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं. आपले आईवडिलांना दुःखात ठेवणारे कृष्ण नाही आहे आणि आपल्या लेकराची परीक्षा पाहणारे वसुदेव देवकी पण नाही आहेत. दोन्ही समसमा संयोग आहे. आणि अतिशय आनंद झाला आणि प्रभूंची मुंज झाली. मौंजी बंधन, क्षत्रियाची मुंज 11 वर्षाच्या पुढे करावी. बरं, आपल्याकडे सगळ्या वर्णामध्ये पहिल्या 3 वर्णामध्ये मुंज होतीच आणि 4थ्या वर्णाला एक स्पेशल ट्रेनिंग कोर्स असायचा. पण त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शूद्र वर्ण आहे. लक्षात घ्या. क्ष करू नका, शचा क्ष केला म्हणून घोटाळा झालाय. बाकी तिघांना सगळ्यांना मुंजे आहेत, सगळ्यांना गायत्री मंत्र आहेत, सगळ्यांना आपल्याकडे काही काही विशिष्ट उपासना पद्धती दिलेली आहे. प्रत्येकाला कल्याणाचा मार्ग वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे, पण कल्याणाच्या मार्गाचे सगळेजण अधिकारी आहेत. स्त्रियो वैश्या तथा शूद्रा तेपि यान्ति परांगतीम. सगळ्यांच्या कल्याणाची व्यवस्था केली आहे. फक्त एकाच मार्गाने जाऊ नका, नाही तर ट्रॅफिक जाम होईल असं आहे. आणि कृष्णांची मुंज करण्यात आली. आणि मग शिकायला कुठे गेला तो, तर क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैनी नावाची जी नगरी आहे, या उज्जैनी नगरीच्या बाहेर वनामध्ये असणारा आश्रम गुरु सांदीपनींचा. आणि काय काय शिकला त्याचं वर्णन केले त्यांनी. तथो गुरुकुले वासम इच्छन्ता उपजगमतु काश्यम सांदीपनीम नाम ह्यवन्ति पुरवासिनम. यथोपसाद्य तौ दान्तौ गुरौ वृत्तिम अनिंदितम ग्राहयंता उपैतौ स्म भक्त्या देवमिवादृतौ. म्हणजे अंगासह चौ वेदामासी, अंगासह चौ वेदामासी, चारी वेद अंगासह सांगोपांग, षट सप्ताहे षट शास्त्रासी, 14 दिन 14 विद्यांना, प्रहर एक प्रत्येक कलांना, शस्त्रास्त्रे दिन कला काही, 1 वर्ष गुरु सदने राही. थोरांचे पथजन असुरती, थोरांचे पथजन अनुसरती, म्हणून वागला प्रभू या रीती. सरहस्यम धनुर्वेदम धर्मान न्याय पथांस्तथा तथा चान्वीशिकी म्हणजे गणित. चान्वीशिकी विद्याम राजनीतींच षड्विधाम. 6 प्रकारची राजनीती आहे. राजनीती 6 प्रकारची सांगितली त्यांनी. 1, आपल्यापेक्षा बलवान आहे त्यांची नेहमी मैत्री करा.
कुणाशी तरी पंगा घ्यायचा नाही म्हणून 3 दिवस तिकडे गेले होते. लक्षात घ्या बरं. बलिष्ठांशी तह करणे, त्यानंतर विग्रह. काही गोष्टी नकळच प्राप्त करायच्या असतात, जे सुरतेला केलं शिवाजी महाराजांनी. ज्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे त्यांना देण्याऐवजी व्यापारी नको त्यांना दान देतात. नाही, आता कळलं पाहिजे मला, त्यांनाही कळलं पाहिजे आणि माझ्याही लक्षात आलं पाहिजे. 3 दिवस ही लूट चालली होती. वर्णन केले विग्रह. पुढे सांगतात यान, शत्रूवर स्वारी करणे, प्रत्यक्षात स्ट्राईक, एअर स्ट्राईक. ही 3रं. 4थं नुसतं आश्रय. 4थं ठिकाण आश्रय म्हणजे नुसतं नेऊन ठेवायचं डोकलामला. 5वी गोष्ट सांगितली द्वैध म्हणजे फितुरी, त्यांच्यात भांडणं लावायची. आणि 6वी गोष्ट सांगितली आश्रय. म्हणजे आश्रय म्हणजे काही लोक असे असतात ते खूप सज्जन असतात. आत्ता घ्या रूस. थोडक्यात बोलतोय मी, हे विस्तार करायला आता आपल्याला वेळ नाहीये. पण या 6 प्रकारची नीती, तसं याला शिकायची काही गरज नव्हती हो, आज लोकांना शिकवेल. पण तरी लोकांनी शिकलं पाहिजे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता. थोरांचे पथ जन अनुसरती, म्हणून वागला प्रभू या रीती. तुम्ही भरपूर शिकलं पाहिजे. शिक्षणाचा कधी तुम्हाला आळस असता कामा नये. शाळेत जायचा आळस. आई म्हणली मुलाला, अरे उठ शाळेत जा. आई माझं पोट दुखतंय. अरे कार्टे, आता तू शिक्षक आहेस, आता तरी जा. कधी शिक्षणाचा आळस करू नका, भरपूर शिका. आणि पुन्हा पुन्हा या सगळ्या ग्रंथांशी कनेक्ट राहा. म्हणजे आपण शिकतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे कळतं. या न्यायाने असं सगळं शिकले आणि भगवान परत आले. बेचिराख झालेली मथुरा त्यांनी पाहिली. का? कृष्णांनी कंसाला ठार मारला हे जरासंधाला आवडलेलं नव्हतं. कारण जरासंधाचा जावई होता कंस. कंसाला जरासंधाने आपल्या 2 मुली दिल्या होत्या. त्यांची नावं आहे तिथे आस्ती आणि प्राप्ती. आणि म्हणून तो मथुरेवरती आक्रमण करतो. मथुरा बेचिराग करतो. तो म्हातारा आहे, त्याला काय मारायचं म्हणून उग्रसेनाला मारत नाही, परत जातो. हा कसं तरी डेव्हलपमेंट करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला खूप व्याप असतो. पुन्हा भिंती बांधा, पुन्हा घरं बांधा, पुन्हा रस्ते तयार करा. काही नाही, तो येतो, बॉम्बार्डिंग करतो, बॉम्ब टाकतो, परत निघून जातो. असं गेले अनेक महिने चाललं होतं. कृष्ण म्हटलं हे काय चाललंय? असं ठीक आहे, आता काळजी नका करू. कृष्णाने पहिला संसदेत मुद्दा मांडला आहे की आपल्याकडे कॉलेजमधल्या मुलांना, तरुण मुलांना मिलिटरी शिक्षण कंपल्सरी करूया, जे बॅरिस्टर सावरकर सांगत होते. तर कृष्णाने 5000 वर्षापूर्वी मुद्दा मांडला आहे. अग्निवीर फार विचारपूर्वक मांडलाय हा मुद्दा सावरकरांनी. जेव्हा तुमच्या प्रत्येक घरामध्ये एक योद्धा असतो त्यावेळेला समोरच्याला घाबरावंच लागतं. नुसतं ऊन वरण भातामध्ये आणि गरम गरम तूप यांनी काम होत नसतं. थोडंसं आपल्याला हे करावंच लागतं. सावरकरांना ही दृष्टी होती. लोकद्रष्टा नेता आहे बरं का तो. नुसतं तुम्ही त्यांच्याकडे क्रांतिकारक म्हणून बघू नका. मारामारी करू नका, पण तयारी तर ठेवा ना. ते म्हटले ढेकून बाहेर नेऊन टाका. सद्गुण विकृती नावाचं त्यांचं 6 सोनेरी पाणी नावाचं पुस्तक आहे. त्यात सद्गुण विकृती नावाचा एक भाग आहे, वाचला असेल आपण. म्हणून सगळ्या मुलांना आणि सगळ्या मुलींना मिलिटरीचं, लष्करी शिक्षण कृष्णाने कंपल्सरी केलं. हे महाभारतातलं सांगतोय मी आपल्याला. उत्तम युद्ध करतात, मुलं करतात, मुली पण करतात. अहो, नंतर जिच्याशी लग्न झालंय ती सत्यभामा एकदा कृष्णांबरोबर युद्धाला आली आहे आणि कृष्णाने सांगते हे काय करता युद्ध लुटूपुटच, इकडे बसा, मी करते युद्ध. असं करायचं असतो. सगळ्या कृष्णांनी लक्षात ठेवा, वाईट वाटून घेऊ नका. आपली सत्यभामा अशीच असते. गंमत जरी सोडून दिली तरी स्त्रिया शिकलेल्या होत्या हे लक्षात ठेवा. आपल्याला जर कोणी सांगायला लागलं की स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केलं, हे म्हणणं खरं आहे, नाही असं नाही आहे. पण ते गेल्या 1000-1500 वर्षातलं आहे. त्यापूर्वीच्या लाखो वर्षाचा इतिहासाचा तुम्ही अपमान करू नका. आपल्याकडे सगळ्या मुली शिकलेल्या होत्या, सगळी मुलं शिकलेली होती. मॅकॉलेनी सांगितलंय भारतात 100% लोक शिकलेले होते, असं मॅकॉलेचं
त्या मॅकोलेला भारताचं वाटोळं करायला ईस्ट इंडिया कंपनीने पाठवलं होतं किंवा राणीने पाठवलं होतं. सगळे शिकलेले होते, फक्त एवढंच आहे उपयोगाचं शिकलेले होते, बिनउपयोगाचं शिकलेले नव्हते. आपण काय काय शिकलो बघा ना. कधी वापरलं होते साईन कॉस्ट टाईम सांगा ना. रिटायर व्हायची वेळ आली की नाही, आता वापरायची वेळ आली का काही. आपलं एक ब्रिटिशांनी आपल्याला एक ढोबळ शिक्षणाची पद्धत दिली आणि तेच आपण आपलं शिकतोय माकडासारखं. याच्यात काही मला बदल करणं शक्य नाही आहे, पण ते काही नाही इलाजानं शिकायचं तर शिका, पण थोडंसं हे पण शिका जे आपल्या ग्रंथांनी सांगितलं बरं. आणि असं सगळे शिकलेत. आणि इतक्यात आलीच की हो पडघम वाजले युद्धाचे. लगेच तो उग्रसेन महाराज जे होते ते असं 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 करत चिलखत घालायला लागले, डोकं असं 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 असं. कृष्ण म्हणले कुठं निघालात? ते म्हणले आला बहुतेक जरासंध. आजोबा तुम्ही नका हो जाऊ, आता मी आणि बलराम आहे ना. म्हणले सेना नको सध्या तरी. मी करतो म्हणले काय ते. आणि गेले निघाले. आणि फक्त बलराम आणि कृष्ण गावाच्या बाहेर गेले. दार बंद करा म्हणले मोठं. कुसवं बांधून घेतलेत त्यांनी. युद्ध जेव्हा आपल्या भूमीत होतं ना त्यावेळेला नुकसान आपलं होतं, म्हणून ते ग्राउंडवर झालं पाहिजे बाहेर. कारण आपल्या गाड्या फुकट चालतात कुणी पार्क केलेल्या आहेत तेव्हा. काय कृष्णांची नीती असेल. आणि तिथे जाऊन कृष्ण उभे राहिले. दारं बंद करायला लावली. मोठीच्या मोठी दरवाजे त्या नगरीचे. आणि बलराम आणि कृष्ण यांनी समोरच्या 23 अक्षौहिणी सैन्याला संपवला. 23 अक्षौहिणी. एक अक्षौहिणी साधारण 39 लाख. 39 लाख म्हणजे त्यात पदाती किती, यादी आहे त्याची. त्यात पदाती किती म्हणजे चालणारे किती, घोडेस्वार किती, रथ किती, हत्ती किती, याची यादी दिली आहे. डिवाइड केलं तर तेवढे साधारण 39-40 लाख म्हणजे एक अक्षौहिणी. आपण ते ऐकतो ना महाभारत युद्ध, 18 अक्षौहिणी होतं, 7 आणि 11. इथे कृष्णांच्या आणि बलरामाच्या विरुद्धच फक्त 23 अक्षौहिणी गुणिले म्हणजे 39 गुणिले 23 इतके सैनिक आहेत. आणि हे दोघंच युद्ध करतात. फक्त त्या जरासंधाला शिल्लक ठेवतात. तो पळून जातो. पुन्हा पुढच्या वर्षी तेवढे लोक घेऊन येतो. त्याचा 23 आकडा फेवरेट होता, काय कोणास ठाऊक. दर वेळेला तो 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन येतो. कृष्ण त्याला पुन्हा असंच करतात. बरं त्यांच्या अंगावरचे दागिने आता कोणाचे झाले? सोन्याचे मुकुट कोणाचे झाले? हातातल्या अंगठ्या कोणाच्या झाल्या? आता मथुरा श्रीमंत होत चालली. ते रथ कोणाचे झाले? जिवंत असणारे घोडे कोणाचे झाले? असं जिंकलंय हो. आणि अशा 17 वेळेला त्याला पळवून लावला. बलराम म्हणला कृष्ण हा काय उद्योग चाललाय तुझा? कृष्ण म्हणले काय, तू त्याला ठार का नाही मारत आहेस? तू त्याला पळून जायला संधी का देतोयस? ते म्हणले बलराम दादा आपला हा अवतार कशा करताय? म्हटले दुष्टांना ठार मारण्याकरताय. हो ना, मग आपण दुष्ट शोधायला कुठं जायचं? तो शोधून आणतोय, त्याला मतदान करणारे ते दुष्टच ना. ते आले की संपवायचं, एन्काउंटर. हां, ही जुनी स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. आणि एक वेळ मात्र अशी आली, इजिप्तचा त्यावेळचा राजा, त्याचं नाव कालयवन, महाभयंकर दैत्य, तो त्या 23 अक्षौहिणी सैन्याबरोबर आलेला पाहिला आणि कृष्ण पळत सुटले. बापरे, कालयवन आला. बलराम म्हणला पळतोच का? मला भीती वाटते त्याची. अफजल खानाची भीतीच वाटत होती की कृष्णाला. नंतर कळलं कसली भीती होती. समर्थ म्हणाले पडी घेऊन उलथावे. काही वेळा असं 2 पावलं मागं जावं लागतं. असे पळत सुटले. जरासंधाला आनंद झाला. बस विन विन विन, जिंकलो मी. कालयवन त्याच्या मागे लागला होता कृष्णांच्या. त्याला आनंद, त्याला वाटलं मला घाबरून हा कृष्ण पळाला. कृष्ण पळतायत, रथ घेतला आणि पळतायत. वळण आलं की ते सांगतात आपल्या सारथ्याला, त्याचं नाव दारुक. दारुका, रथ थांबव. का? तो मागणं येतोय, त्याला कळलं पाहिजे ना आपण कुठं गेलो. पण त्या दारुकाला माहिती आहे आपला स्वामी आहे तो प्रयोगशील आहे. तो रेम्या डोक्याचा नाही आहे. काय असं कसं काय, असं नाही. आपल्या डोक्यावरच्या माणसाला समजून घ्यायला सुद्धा अक्कल लागते.
नोकर चाकरी तसे पाहिजेत ना हो. आम्हाला काय माहिती तुम्ही असं म्हणणार आहे, असं नाही. अहो त्याला त्या मथुरेपासून हैदराबादपर्यंत पळवीत नेलाय. बरं त्या काल यवनाला ढम्म माणूस लक्षात नाही आलं की पळणारा मनुष्य कधीतरी मागणं माणूस येतोय त्याच्याकरता थांबेल का? ते काय बुवाला जेवायला न्यायचंय का? हे आम्हाला तिघांना जेवायला बोलवलं एका गावात एकाने, आम्हाला ऑटो करून दिली. तो स्कूटरवर समोर थांबला, निळी स्कूटर, म्हणला माझी लक्षात ठेवा. आता त्याचं वळणावर थांबणं कर्तव्य आहे की नाही? की ऑटोवाल्याला कळतंय का? तो काही नाही, त्या करत गेला निघून. बरं त्याच्या त्या नेमप्लेटवरती, नंबर प्लेटवरती इतका चिखल उडाला होता की रंगच दिसत, त्या नंबरच कळत नव्हता. आम्ही निळी स्कूटर धरली, दुपारी 12 वाजता स्मशानात पोहोचलो तिकडे. असं होतं काही वेळा. काय झालं, कृष्णाने पडल्याचं ऍक्टिंग केल्यावर त्याला इतका अहंकार चढला. आमचे भाटेबुवा सांगायचे, मला ज्यांनी थोडासा इतिहास शिकवला ते सांगायचे, फुटबॉलमध्ये हवा जेवढी भरावी तेवढा तो हलका होतो आणि किक मारायला सोपा जातो. म्हणून ती जगदंबा किंवा तो भगवंत काय करतो, आपल्या डोक्यामध्ये हवा येईल अशी व्यवस्था करतो. आपण अहंकाराने इतके हलके होतो आणि नंतर कोणी लात मारू शकतो. म्हणून कधी हवा शिरू देऊ नये डोक्यात. त्याला तिथून तिथपर्यंत नेला, त्याला माठाला शेवटपर्यंत कळू दिलं नाही की मी घाबरलेलो नाहीये मेल्या. कृष्णाने आपल्या शत्रूच्या दुर्गुणांचाच उपयोग करून नेहमी शत्रू संपवला. तिथपर्यंत गेले. एक मोठा डोंगर होता, तिथे गुहा होती, रथ बाहेर थांबवला आणि आज जाताना कृष्ण त्याला कळतंय का हे पाहतात. इथे चाललो, आलोच म्हणला, घाबरतो का? आणि आतमध्ये गेले, तिथे एक जण कट्ट्या होत आहे, कट्ट्यावर एक जण झोपला होता. कृष्णाने आपल्या अंगावरचा लाल रंगाचा शेला होता त्याच्या अंगावर घातला आणि कोपऱ्यात अंधारात जाऊन उभे राहिले. आता अंधारात उभा राहिला तर दिसणार आहे का? तो हसला तर दिसेल. कृष्णचरित्र या करता आहे का? समर्थांची ओवी आहे बरं राजकारणी लोपणातली, की हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यासी टोणपा आणावा, लौंदा पुढे उभा करावा दुसरा लौंद. जव जैसास तैसा भेटे तम मज्जा असल लसी थाटे, इतुके होते परी धनी कोठे दृष्टीस न पडे. राजकारण उदंड करावे परी ते कळूच न द्यावे, परपिडेवरी नसावे अंतःकरण. तो जाऊन कोपऱ्यात उभा राहिला, आलाच हा. आणि शेला जो होता तो कृष्णांचा होता, त्याच्यावरून त्याला म्हटलं हा झोपलाय वाटतं. कालयवन इतक्या जोरात त्यांनी लाथ मारली त्या झोपलेल्या माणसाला कमरेत, इतक्या जोरात, अगदी सगळे म्हणतात हा अगदी असे, इतक्या जोरात लाथ मारली तो कळवळून उठला. हो, आपल्याला गाढ झोप लागली असते, शेजारचा मनुष्य जोरात जय जयकार करतो, रामदास स्वामी महाराज की जय. किती आपल्याला राग येतो सांगा त्याचा. हळू जय जयकार करायचा की नाही म्हणला. इतकी छान झोप लागली, AC चालू आहे, मस्त हरी जय जय राम, छानपैकी कीर्तन सुरू आहे. मला कधी नव्हतं इतकी झोप लागली. इतक्या जोरात जय जयकार कशाला करायचा? आपल्याला राग येतो कोणी उठवलं तर, त्याला किती राग आला असेल विचार करा. तो जो कोण झोपला होता तो उठून बसला आणि त्यानं रागावून जे डोळे असे करून पाहिलं, डोळे असे ताणून, त्याच्या डोळ्यातून अशा प्रकारचे किरण निघाले भयंकर असे, की त्या अग्नीच्या किरणाने तो कालयवन कापूर पेटावा असा उभा पेटला. रागावला होता तो. अरे असं उठवतात का कुठं? असं करून पाहिल्यावर तो उभा पेटला. बरं त्याला काही कळायच्यात तो पेटलेला होता झटकन. आणि झालं एक काय होतंय, कोण आहे हा, कशाला मला यांनी लाथ मारली, कोण आहे कळेपर्यंत तो पेटला. त्याचा चेहरा दिसे ना, कारण सगळं समोर अग्नी. मग तो आया करायला लागला, तोपर्यंत जळला आणि 3 चिमट्या राख. चला लावा. तो कोण होता झोपलेला? त्याचं नाव मुचकुंद. पूर्वी देवासुर संग्रामाच्या वेळेला देवानं मदत केली आणि देव जिंकले, पलीकडच्या ब्रह्मांडात गेला होता असा विचार करा, किंवा याच ब्रह्मांडात वरती गेला होता.
आणि देवासुर संग्रामामध्ये देवांच्या बाजूनं लढायला मदत केली, देव जिंकले, परत यायला निघाला. विष्णू म्हणले कुठं निघालास? तो म्हटला घरी. घरी 5 पिढ्या झाल्यात म्हणलं. मध्ये 5 पिढ्या झाल्यात, तुला ओळखणार पण नाही. कोण तुम्ही विचारते? आपण घरी जातो ते कोणीतरी ओळखतं म्हणून जातो ना. ओळखच नाही तर कुठं जायचं? अनोळखी ठिकाणी जाता का तुम्ही? तो म्हणला असं आहे का? तो म्हणला नकोच. मग विष्णूला विचारलं काय करू? तो म्हणला तुला काय पाहिजे? तो म्हणला मी खूप दमलोय, आधी मला झोपायचंय भागवत संपल्यावर. पानसे कुटुंबियांना केवढा व्याप झाला विचारा. पहाटे 4ला त्यांचा दिवस सुरू होतो, रात्री 12-12 वाजेपर्यंत धावपळ चालू असते. पण खरंच भाग्यवान आहात तुम्ही. पितृपक्षामध्ये एक ब्राह्मण जेवायला मिळत नाही, इतके संध्या स्नान करणारे ब्राह्मण तुमच्याकडे रोज जेवत आहेत. परवा इतका देखणा यज्ञ झाला आपल्या घरामध्ये. बरं, कितीतरी अदृष्ट जळून जातात आपल्याला माहिती नसतात. पिढ्यानपिढ्या पुरेल एवढी पुण्याई आपली झाली आहे. संहिता वाचन इतकं अप्रतिम आमच्या गोविंद मांडवगणे गुरुजींनी केलं. बरं, रोज पवमानाचा अभिषेक कृष्णाला चाललाय. अहो बोलवून होत नाहीये काम. कृष्णाला तुमच्याकडनं सेवा घ्यायची आहे, नाही तर घेत नाही तो. कोणाकडनं एवढंसं घेत नाही हो, एक फूल घेत नाही. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. पण दमायला झालंच आहे की नाही? तसं त्या मुचकुंदाला देवकार्य केलं. तो म्हणला मला झोप काढायची. मला जर कोणी उठवायला आला माझ्या मताविरुद्ध, तर तो माझ्या डोळ्यातनं अग्नीचे किरण येऊन मरून जावा असा मला आशीर्वाद द्या, म्हणजे कोणी मला उठवायला येणार नाही. भगवान म्हणले बर. आणि नंतर माझा उद्धार करा. भगवान म्हणले बर. ती एक्सपायरी डेट आज होती. आणि कालयवनाला वर होता ब्रह्मदेवाचा की त्याच्यावर कुठल्या शस्त्रास्त्राचा प्रभाव होणार नाही. त्याच्याशी युद्ध करणं म्हणजे वेळ वाया घालवणं की नाही? कृष्ण काही करत नाहीत. आपल्या मराठीतला शब्द आहे किंवा हिंदीतला जुगाड. कृष्ण फक्त याला आणतात, भीमाला आणि जरासंधासमोर उभा करतात. हा ना, हे कृष्णांची स्ट्रॅटेजी आहे. कृष्ण सतत आठवा. आपण प्रत्येक पर्सनॅलिटी आपल्याला काहीतरी देते. मला तर खूप वेळा वाटतं राजकारणी लोकांनी राम आणि कृष्ण 2 चरित्रांचा अभ्यास करावा, जो शिवाजी महाराजांनी केला होता. वैयक्तिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज हे रामराय आहेत आणि शत्रूशी वागताना कृष्णनीती वापरतात. आहे की नाही? बघा, ही 2 चरित्र आपण सातत्याने ऐकली पाहिजेत आणि सांगितली गेली पाहिजेत, नीट अभ्यासली पाहिजेत आणि नेमकं जे आहे ते अभ्यासलं गेलं पाहिजे. आणि या मुचकुंदाला आशीर्वाद दिला, भगवंतांनी दर्शन दिलं आणि मुचकुंद तीर्थयात्रेला निघून गेला. नंतर भगवान मथुरेमध्ये आले. द्वारका निर्माण करण्यापूर्वी भगवंतांनी महत्त्वाचं एक ऑपरेशन केलं आहे, ते म्हणजे उद्धवाला भक्ती सांगितली आहे. तो प्रसंग 10 मिनिटात पाहूया आणि मग विवाहाचा विचार करू, थांबूया. वृष्णी वंशातला म्हणजे याच वंशातला एका अर्थानं चुलत भाऊ मथुरेतला, त्याचं नाव उद्धव. हा उद्धव अत्यंत बुद्धिमान होता. थोडा मोठा करावा दादा इथला किंचित. अत्यंत बुद्धिमान होता. आपण ज्याला हायली इंटेलेक्च्युअल म्हणतो ना, अतिशय तार्किक होता. भावुकतेचा मागमूस त्याच्यामध्ये नव्हता त्यावेळेला. त्याला वाटायचं भावुकता वगैरे जे आहे ना, हे बावळटपण आहे. डोळ्यात पाणी, असतात ना काही लोक. त्यांचा IQ डेव्हलप असतो पण EQ वीक असतो. असे खूप लोक असतात. काही लोक यांचा EQ फार भारी असतो पण ऐकूच येत नाही त्याला. जे अतिशय तार्किक असतात ना, त्यांच्यात भाविकता कमी असते आणि भाविक लोकांच्यात बऱ्याचदा तार्किकता कमी असते. आणि कृष्णांना आवडतं काय? दोन्हीचा बॅलन्स. अर्जुनामध्ये भाविकता होती, त्याला तर्क सांगण्याकरता गीता सांगितली. आणि याच्यामध्ये तार्किकता अति होती. तो असं प्रेम, भाव, भावूक, इमोशन्स असतं बघा. ते सो डर्टी. तरुणांना वाटतं ना आईच्या डोळ्यात पाणी पिणी आलं की.
मुलं लहानपणी बघा जरा कॉलेजमध्ये जायला लागली की रात्री 9 ते 12 शोला जाऊन आली, 12ला आई म्हणते बस रे जेवायला. मग कुकरला शिट्टी काढून एक थोडासा भात गरम करून, कमी झाला वाटतं, गरम गरम भात वाढते, वरण वाढते. रात्री 12 साडेबाराला तो आल्यावर बस, आई तुझं जेवण झालं का? आई जवळ येते रात्री 12ला, बाबा झोपलेत पण तिच्या डोक्यावरनं हात फिरवते, बाळा तुझं जेवण झाल्याशिवाय माझं जेवण कसं होईल? आणि तिचे डोळे पाहणा होतात त्या 12:30-1ला. असं खूप घरामध्ये असे प्रसंग घडतात. तो म्हणतो आई मी काही कुकुलं बाळ आहे का? मी आता मोठा झालोय, मी जाणार माझ्या मित्रांबरोबर. सो व्हॉट, तू कशाला थांबलीस? तुझी तब्येत बिघडेल. याचा हेतू चांगला आहे पण त्याला ते भावूक झालेलं आवडत नाही. त्याला त्याच्याबद्दल एक तिटकारा येतो. तो म्हणतो शी रडू नकोस ग, असू दे, तुझे छान पोटभर जा. मग ती वरण भात खाते. असे अनेक प्रसंग प्रत्येक घरात अनेकदा घडत असतात. आणि असा मुलगा परदेशात शिकायला जातो. तिथं आपल्या हाताने जेवायला लागतं. इथून येताना सँडविच घेऊन येतो. सगळे दिवसभर कष्ट केलेले असतात. डायनिंग टेबलवर एकटाच बसतो, समोरच्या डिशमध्ये ठेवतो आणि चमच्याने आता ते खायला किंवा सँडविच खायला सुरुवात करतो. आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता त्याला आई आठवते. आता जर आई असती तर तिनं मला वाढलं असतं. आता इमोशन्स म्हणजे काय त्याला आत्ता कळतं. प्रत्येकाच्या जीवनात IQ आणि EQ यांची किंचित मारामारी असते. आणि जे शहाणे असतात ते दोन्हीची किंमत ओळखून असतात. हे मला म्हणजे भागवताला सांगायचंय, मला नव्हे वैयक्तिक. दोन्हीची किंमत मला कळली पाहिजे. अशा या उद्धवाला झालं असं. उद्धव फार बुद्धिमान होता त्यामुळे त्याचं कोणाशी पटायचं नाही. पण ज्या पातळीवरचं तो बोलायचा ना ते झेपायचं नाही लोकांना. त्यातल्या त्यात कृष्णांचं आणि त्यांचं जमायचं, कारण कृष्ण हायली इंटेलेक्च्युअल होतेच. आणि कृष्णांच्या त्याला लक्षात आलं उद्धवाला की त्यातल्या त्यात मैत्री करावी असा हा कृष्ण आहे. थिंकिंग लेवलही जमली पाहिजे ना, जमायचं. आणि कृष्णांच्या लक्षात आलं की उद्धवाचा EQ वीक आहे, इमोशनल कोशंट वीक आहे. आणि तो याला कमी समजतोय. जे लोक इमोशन्स सांभाळतात, एक फिलॉसॉफर होऊन गेला, मला नाव आठवत नाहीये, तो सांगतो ज्यांच्या आया इमोशनल असतात ती मुलं खूप चांगली निपजतात असं त्यांनी म्हटलंय. कारण त्यांच्यामध्ये मानवता बिंबवली जाते. देव न मानणार आहे फिलॉसॉफर, मला नाव आठवे ना त्याचं. ठीक आहे, माझा मुद्दा असा की नकळत त्यांच्यामध्ये ते इमोशन्स येतात. आणि कृष्णांच्या लक्षात आलं याचं आता ऑपरेशन करायला पाहिजे. सरळ अशा माणसाला सरळ काही सांगितलेलं चालत नाही. अहंकारी माणसाला सरळ सांगितलेलं चालत नाही. सरळ सांगितलेलं ज्याला चालतं तो अहंकारी नसतो, ज्याचा त्याने विचार करा. आणि म्हणून कृष्णाने एक दिवस गंमत केली. या उद्धवाला बरोबर घेतलं आणि नौका विहाराकरता निळ्याशार अशा यमुनेमध्ये 2 जण निघाले. दोघांचीच नौका, अशी छान रंगवलेली नौका, निळा तांबडा असा रंग दिला. 2 जण बसलेत, त्याला वल्हे बांधलेले आहेत, असं असं करत निघालेत. आणि यमुनेमधून असे यमुनेचं स्वच्छ पाणी आणि असं पाणी येतंय आणि असे 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 चाललेत. अथांग मोठाच्या मोठा डोह त्या यमुनेचा मथुरेतला. आणि एकदम कृष्णाने वरून कमळ येताना पाहिलं, एक सुंदर कमळ असं मोठं असं. कृष्णाने हात बाहेर काढला, पाण्यामध्ये घातला आणि ते कमळ हातात घेतलं. आणि त्या कमळाचा सुगंध असा मनमुराद सुगंध घेतला कमळाचा. आणि कृष्णांचे डोळे पाणावले. उद्धव पाहतोय हा प्रसंग. उद्धवाला वाटलं बहुतेक तोच त्यातला जो फ्रेग्रन्स आहे, त्यातला जो काय सुगंध आहे, त्याची कृष्णाला ॲलर्जी आहे असं वाटलं. काही लोकांना कमळाची ॲलर्जी असते. उद्धव म्हणला कृष्णा कमळ टाकून दे, टाकून दे.
तुझ्या नाकाला बहुतेक त्या कमळाच्या सुगंधाची ॲलर्जी आहे, तू ते आणि तू घरी गेलास ना चांगलं तूप आपल्या घरात असताना ते असं करून रोज लावत जा, म्हणजे आपली ॲलर्जी कमी होते वगैरे वगैरे सांगायला लागला तो. म्हणजे कल्पना करा या सगळ्या. आणि हा सांगतो, कृष्ण सांगतात, उद्धवा काय सांगू तुला, हे या कमळाला माझ्या राधेच्या अंगाचा सुगंध येतो. माझी अत्यंत प्रेमास्पद राधा, माझ्यावर प्रेम करणारे गोकुळवासीय माझी राधा त्या गोकुळामध्ये यमुनेच्या तीरावर बसली असणार आहे. आणि तिनं बराच वेळ हे कमळ हाताळून, कृष्णा कसा आहेस रे तू म्हणून रोज सोडत असणार. त्यात आज आपल्याला हे मिळालं, या कमळाला माझ्या राधेच्या अंगाचा वास येतोय रे. आणि घळघळ घळघळ कृष्ण रडू लागले आणि सांगू लागले, उद्धवा एकदा गोकुळात जाऊन गोकुळवासियांचं सांत्वन करून येशील. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनाचे. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनाचे. माझ्यावर आई वडिलांनी अति प्रेम केलं रे. नंद यशोदा माता मजसाठी त्यजतील मला वागवलं, त्यांचे कटी खांदे घटले रे उद्धवा. किती प्रेम केले माझ्या आई वडिलांनी, मला त्यांची आठवण येते रे. उद्धवाला इतकं वाईट वाटलं, अरे अरे हा जरी जरा असेल असं वाटलं होतं, पण हाय सगळ्यांसारखं डोळ्यात पाणी. उद्धव सांगतो, नवारे पत्युः कामाय पतिप्रियो भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. या जगामध्ये कुणी कुणावर प्रेम करत नसतं, आपला काहीतरी स्वार्थ असतं म्हणून आपण प्रेम करत असतो. गोकुळवासी इतके वर्ष तुला लक्षात ठेवणं शक्यच नाही कृष्णा. कृष्ण म्हणाले, हे बृहदारण्यक उपनिषदातलं वचन गोकुळ सोडून बाकी सगळ्या जगाला लागू आहे. अरे माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र, आई बाप त्यजूनी बाळे मज संगे खेळत होती. गोडशा शिदोऱ्या आणुनी प्रेमाने मजला देती. रात्रंदिस फिरले मागे दधी गोरस चोरू येती. तोडून आलो तटका जीवा लागला सटका. मज विणत्या युग सम घटका. आठवते प्रेम जयाचे त्या गोकुळवासी जनाचे. उद्धवा शांतवन करजा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं ते गोपींनी. अरे
नवरा आहे, मुलं बाळ आहे, सासू सासरे आहेत, स्वतःचा देह, स्वतःच्या देहासकट सगळ्यावर नाही प्रेम, एवढं माझ्यावर प्रेम केलं. सगळा प्रपंच नेटका केला त्यांनी, पण प्रेम माझ्यावर केलं. काय सांगू उद्धवा, पती सुतादी गृहधन त्यजिले मजवरती धरुनी ममता मानिले तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चळ रमता मद्दत्त चित्त त्या गोपी नेत्रांतरी लावुनी समता तुल्य नाही त्या डगल्या बहु निश्चय धरुनी तगल्या बहुधा त्या नसतील जगल्या. गोपी जिवंतच नसतील माझ्या विरहात, किंवा जिवंत असतील तर मला वाईट वाटू नये म्हणून त्या मेल्या नसतील. काय प्रेम. बहुधा त्या नसतील जगल्या मंगले मनोरथ ज्यांचे या गोकुळवासी जनाचे उद्धवा शांतवन करजा या गोकुळवासी जनाचे. जाशील उद्धवा, हरी आहे सुखरूप म्हणून भेटताच त्या सांगावे. सांग की समस्ता पुशिले प्रत्युत्तर त्या मागावे. करुनिया ज्ञान तयाते सांग की शोक त्यजावे. हे कार्य नव्हे तुझ जोगे मज साठी जावे वेगे. हे मध्व मुनीश्वर सांगे ज्या नपवे ज्ञान जयाचे. सोते हो, डोळ्यासमोर जरा चित्र आणा. उद्धवाला पाठवलंय, तुझ्या योग्यतेचं काम नाहीये, तू एवढा PhD डिलीट झालाय आणि बिगारीतल्या लोकांना शिकवायला पाठवतो मी तुला. बिगारीतल्या लोकांना 5वीतला मुलगाही शिकवू शकेलो, पण इतका शिकलास तू. हे कार्य नव्हे तुझं जोगे, त्यांना ज्ञान दे, माझ्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान त्यांना दे. याकरता तुझ्यासारखा वेदांती पंडितच पाहिजे ना. उद्धव म्हणला ठीक आहे जातो. परत त्यानं विचार केला असेल की परत आल्यावर कृष्णाला आपण ठीक करूया, आणि उद्धव म्हणला ठीक आहे आज जातो, 2 दिवसात हे काम आटोपता पटापटा सगळ्यांची अपॉइंटमेंट, आणि 4 दिवसात परत येतो. चालेल. कृष्ण म्हणाले एक बार जाओ तो फिर देखा जाएगा क्या. आणि उद्धव निघाला. उद्धव मनात विचार करतो, कोण 12-12 वर्ष प्रेम करतं, इतके वर्ष कोण प्रेम करतो कोणावर. अरे बहीण म्हणे दादा दादा तोपर्यंत जोपर्यंत भाऊबीज मिळतीये. असा विचार करीत 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 उद्धव निघाला. त्यावेळेला भगवंतांनी आपल्या गळ्यातली वैजयंती माळ त्याच्या गळ्यात घातली. म्हणजे माझी माळ याच्या गळ्यात आहे, म्हणजे मी निश्चितच याच्यावर प्रेम करतो असा विचार करून निदान गोकुळवासी याच्याशी बोलतील तरी. भक्त आपल्या मस्तीत असतो. प्रामाणिक भक्त कुठल्या वादात कधी पडत नसतो, त्याला काही कोणाशी पडलेलं नसतं. मी आणि माझा देव, असा भगवंत आणि मी. कोणीतरी वाद घालायला तर असं आहे, हो का, बर ठीक. रजतम जिंकलेले असतात आणि शुद्ध सत्वगुणांनी त्यांनी भगवंताला शरणागती केलेली असते. माझ्याशी हा कनेक्टेड आहे, माळेनं सिद्ध होईल म्हणून ती माळ घातली त्याला, आणि तो निघाला. शुकदेव सांगतात राजा, त्याचा रथ जेव्हा गोकुळाच्या टप्प्यात आला, संध्याकाळची वेळ होती, आणि पेंद्या व्रजा वाकड्या तनसुख मनसुख ही सगळी मुलं रोज गायी घेऊन येणारी आता परत निघालेली होती. सगळा जथ्था जमलेला होता त्या पेंद्या म्हणाला, व्रजा आला रे रथ, बहुतेक कृष्ण आले. गेली 12 वर्ष आपण वाट बघतोय, आला कृष्ण आला कृष्ण आला. ते कानावर जातं. म्हणजे माझं चुकतंय का?
माझं काहीतरी चुकतंय असं वाटायला फार भाग्य लागतं. लक्षात घ्या. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, मला काही कळत नाही हे समजायला जीवन जावं लागतं. तोपर्यंत मला कळतंय सगळं असंच वाटत असतं. कृष्ण आला ही जोरात हाक दिलेली या उद्धवानं ऐकली आणि उद्धवाला वाटलं, अरे खरंच वाट बघतायत का काय. आणि जसा जसा रथ पुढे येऊ लागला आणि उद्धवाचा चेहरा स्पष्ट दिसला, तसं त्या मुलांच्या वयाला न शोभणारी गंभीरता त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आली. नाही रे, आपला कन्हैया नाही आहे, दुसरंच कोणीतरी आहे, जाऊ दे. आणि त्यांनी पाठ फिरवली. उद्धवाला वाटलं इथलं वातावरण वेगळं आहे. उद्धव वाईट नव्हता, लक्षात घ्याल, फक्त गैरसमजात होता. शुद्धच होता तो. थोडं काहीतरी राहिलं होतं. म्हणजे माझे गुरुजी सांगतात, तो इतके दिवस पूर्ण होता, त्याला परिपूर्ण करायचा होता. उद्धव खाली उतरला आणि चालायला लागला. उद्धवाच्या अंगावर काटा आला, रोमांच आले. का? याचं कारण भावनांचे परमाणू सुद्धा आकाशामध्ये तरंगत असतात. आज सुद्धा तुम्ही आळंदीला जा, कुठेही गाडी पार्क करा, जसे जसे माऊलींच्या ज्ञानोबांच्या समाधीच्या दिशेने आपण जायला लागतो ना, तर आपलं अंतःकरण शुद्ध आणि तरल असेल ना, तर आपलं उगाचच भरून येतं. कसे माऊली फिरले असतील हो शेवटच्या दिवशी इथे. कुठं निवृत्तीनाथ बसले असतील, गुडघ्यात मान घालून लहान मुलगा रडतो हो, असे आमचे निवृत्तीनाथ रडले होते ज्ञानोबांकर. ऐसे ना देखिले ऐकिले वळचणीचे पाणी आढ्या आले, माये बापे आम्हा त्यागेले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा पडले नाही नामदेवांचे अभंग आहेत. असं काहीतरी आठवतं. आजही गोंदवल्याला तुम्ही जा. आदल्या दिवशी ज्या गोठ्यामध्ये येऊन गेले, मी येणार आहे बरं उद्या, गाईंना सांगून गेले म्हणून गोपालकृष्ण वरती. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी देह ठेवला. कसे असतील महाराज, कसे असतील माझे समर्थ, कसे असतील तुकोबा. आज सुद्धा तिचे परमाणू भरलेले आहेत भावनांचे. काळाच्या अतीत आहेत ते. काळाची सत्ता नाही, काळावर ज्यांची सत्ता चालेल अशा परमेश्वराची कृपा मिळवलेले लोक आहेत ना. संध्याकाळची वेळ होती आणि शिळोप्याच्या गप्पा मारायला काही वृद्ध लोक बसलेले होते. डोक्याचं मुंड असं काढून ठेवलेलं होतं कट्ट्यावरती आणि गप्पा मारत होते. आठवते का शामराव, हीच संध्याकाळची वेळ असायची आणि आपला कान्होबा समोर जाता जाता म्हणायचा, काय आजोबा गुडघा काय म्हणतोय, परवा दुखत होता ना. आपण त्याला सांगायचो, बाळा तू असा गुडघ्यावरून हात फिरवल्यापासून गुडघा दुखत नाही रे राजा. कन्हैया गेला आणि इतक्या प्रेमानं चौकशी करणारा गोकुळात आता कोणी राहिलं नाही. हे उद्धवाच्या कानावर येत आहे. उद्धव पुढे निघाला. गाव सुरू झालं. संध्याकाळची वेळ होती. अनेक स्त्रिया स्नान करून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला आल्या होत्या. तेव्हा त्या भजन म्हणत होत्या, त्या कृष्णाचं गाणं म्हणत होत्या. दिवा लावला तुळशीपाशी आणि माझा या दिव्याचा उजेड पडला भगवान गोपालकृष्णांच्या चरणापाशी. ह्याच्या अंगावर पुन्हा काटा. तो पुढे निघाला. चिमण्या परत परत निघालेल्या होत्या. सगळे कावळे परत परत निघालेले होते आपल्या घराकडं. त्यावेळेला त्यांच्या मुखात सुद्धा काय होतं वामन पंडित सांगतात, कृष्ण कृष्ण शुक चिमण्या बोलती. त्या चिमण्या, ते कावळे, त्या सगळ्या पक्ष्यांच्या मुखातून आवाज चिवचिव येत नव्हता, कृष्ण कृष्ण येत होता. कृष्ण कृष्ण शुक चिमण्या बोलती, वृक्ष पल्लव तेही डोलती. पाहुनी हरिपदांकित ती इला, देह तो धरणीवरी टाकिला. उद्धवाला पहिल्यांदा असं वाटलं की आपलं चुकतंय. खरोखर गोकुळवासी आठवण काढतायत कृष्णांची. नंद पाटलाचा वाडा आला. नंदानी स्वागत केलं. रथ योग्य ठिकाणी नेऊन उभा केला. घोडे योग्य ठिकाणी नेऊन उभे केले. त्यांना चारा पाणी घातलं आणि उद्धव आता नंदाशी बोलायला लागला. नंदाकडे पाहिलं.
यशोदेकडे पाहिलं, डोळे डोळे रडून सुजलेले होते. विचारलं यशोदेला, आई डोळे? ती काहीच बोलली नाही, फक्त खिन्न हसली. नंतर सांगितलं, उद्धवा 12 वर्ष झाली कन्हैयाला जाऊन, पण अजून हिला असंच वाटतं की कन्हैया घरात आहे. पहाटे उठते आणि कृष्णांच्या खोलीमध्ये जाते आणि काल ज्याला कृष्णाला जिथं झोपवून आलेली असते ना, त्याला उठ उठ जागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे म्हणते. खूप वेळाने तिच्या लक्षात आलं की कन्हैया आता इथे नाही आहे. रात्रीच्या वेळेला त्याला अंगाई गीत म्हणायला जाते. अजून सुद्धा 12 वर्ष झाली स्वयंपाक करताना कृष्णाला गृहीत धरून स्वयंपाक करते. वेडी आहे वेडी. यशोदेच्या डोळ्यातून फक्त धारा वाहत होत्या. यशोदेनं प्रश्न विचारला, उद्धवा कृष्णाला म्हणो केव्हा तरी चक्कर मारणार आहे. तू गेल्यापासून पद्मगंधा नावाच्या गायीनं दूधच दिलं नाहीये. भावाचा एवढा मोठा आविष्कार उद्धवानं आयुष्यात पहिल्यांदा पाहिला की असं प्रेम करता येऊ शकतं. प्रेम नावाची काही गोष्ट असते. बरं यांच्यात प्रगल्भता आहे, त्यांना काही मागणी नाही आहे. दुसऱ्या दिवशी उद्धव भेटायला जातात. ते आपल्या कृष्णाने निरोप दिलाय, गोपींना पण निरोप दे म्हणून गोपींना भेटायला जातात. इथे भ्रमरगीत नावाचं एक गीत आहे. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर जाणाऱ्या भ्रमरा या उद्धवाला म्हणतायत त्या, तू काय कृष्णाची बातमी घेऊन आमच्याकडे आलायस? अरे त्याच्याबरोबर रोज बोलतो मी, सगळेजण आम्ही बोलतो. एक रसखान नावाचा मुसलमान फकीर होऊन गेला. बरं, मुसलमान जातीचा होता. त्याला कृष्णाने दर्शन दिलं, आत्ता होऊन गेला. त्यानं फार सुंदर पद लिहिली आहेत कृष्णांच्या. एकदा कृष्णांचा फोटो कुठेतरी पाहिला आणि वेडा झाला आणि ते गोकुळात येऊन राहिला आणि कृष्ण कृष्ण भजन करायचा आणि कृष्ण प्रकट व्हायचं. त्याने एक भजन लिहिलं, एक पद लिहिलंय. काय पद लिहिलंय? या उद्धवाशी गोपी बोलताय. एक तरी चरण म्हणतो. गोपी आपलं मानस सांगतायत त्या उद्धवाला. उद्धवा रोज निरोप तू त्याचा निरोप घेऊन आलायस असं सांगतोयस. तू काय निरोप देतोयस? मी त्याच्याशी रोज बोलते. देव खाते देव पिते, जनाबाईंचा अभंग आहे. देवा संगे व्यवहारिते, मोठा अभंग आहे. देव इथे देव तिथे, देवाविण नाही रीते. काय बोलतोस? अरे आमचा प्रत्येक सेल, आत्ताच्या भाषेत प्रत्येक पेशी कृष्णमय आहे. श्याम तोरी मूरत, श्याम तोरी मूरत, श्याम तोरी मूरत हृदय समाई. श्याम तोरी मूरत हृदय समाई. श्याम तोरी मूरत व्यापी रंग रंग साची. रंग रंग व्यापी रंग रंग साची.
उद्धवानं सांगितलं ध्यान करत जा, रोज कृष्णांचं ध्यान करा.